पुण्यात राहणारे देशमुख कुटुंब। बाबासाहेब देशमुख सरकारी नोकरीत होते आणि त्यांची पत्नी आशाताई गृहिणी। दोघांचं एक स्वप्न, त्यांचा एकुलता एक मुलगा अमित चांगला इंजिनियर व्हावा। अमित हुशार होता, पण कॉलेजमध्ये गेल्यावर वाईट संगती लागली। मित्रांसोबत पार्ट्या, सिगरेट, दारू, अभ्यास पूर्णपणे बाजूला, घरी खोट बोलणं, रात्रभर बाहेर राहणं, आईवडिलांशी उर्मट बोलणं, सगळं बदलून गेलं होतं। आशाताई सतत रडायच्या, हेच का आपलं पोरगं, असं त्यांना वाटायचं। काही सांगितलं की अमित उलट रागवायचा। बाबासाहेबही त्रासले होते, पैसे संपत होते, विश्वास संपत होता। एक दिवस आशाताईंना त्यांच्या शेजारच्या वहिनीने सांगितलं, अक्कलकोट स्वामी समर्थांवर विश्वास ठेव, त्यांचा फोटो ठेव आणि रोज नामस्मरण कर। आशाताईंनी घरात छोटंसं पूजन ठेवलं। रोज सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांचा फोटोसमोर बसून 5 मिनिट स्वामी समर्थ, स्वामी समर्थ असं म्हणायला सुरुवात केली। हळूहळू आशाताईंना मनःशांती मिळायला लागली। त्यांनी अमितसाठी मनोमन प्रार्थना केली, स्वामी, माझ्या पोराला योग्य वाट दाखवा। एका रात्री अमित झोपला असताना त्याला एक विचित्र स्वप्न पडलं। एका महाराजांनी त्याला खडसावलं, अरे, आईवडिलांच्या अश्रूंचं मोल कधी कळणार तुला? हा वेळ परत येणार नाही, उठ आणि स्वतःला ओळख। अमित घाबरून जागा झाला। सकाळी उठून आईला म्हणाला, आई, मला त्या महाराजांची प्रतिमा दाखव ना। आशाताईंनी स्वामी समर्थांचा फोटो दाखवला। तोच चेहरा, तोच आवाज। अमित स्तब्ध झाला। त्या दिवसानंतर अमित हळूहळू बदलायला लागला। मित्रांचं वाईट संगत सोडलं, फोनचं व्यसन थांबवलं, अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं, आईला मदत करायला लागला, वडिलांशी आदरानं बोलायला लागला। घरातली हवा पूर्ण बदलली। स्वामी समर्थांची कृपा त्यांच्या घरावर पसरली होती। 2 वर्षांनी अमितनं मध्ये टॉप 500 मध्ये स्थान मिळवलं आणि मुंबईच्या नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली। बाबासाहेबांचे डोळे पाणावले, हे सगळं स्वामींचं आहे। अमितने स्वामी समर्थांची मूर्ती कायम आपल्या अभ्यासाच्या टेबलवर ठेवली। आजही जेव्हा काही कठीण प्रसंग येतो, तो डोळे मिटून म्हणतो, स्वामी समर्थ, माईमाऊलींचं लेकरू आहे मी, वाट दाखवा। ही गोष्ट त्या प्रत्येक घरासाठी आहे ज्यांना वाटतं की सगळं संपलंय, पण खरंतर स्वामी समर्थ असताना काहीच संपत नाही।